आज तुम्हाला पापलेट दिसतोय, पण हा पापलेट आपण जो खातो सफेद पापलेट तो नाही. हा काळा पापलेट. याला काफरा किंवा कालथर असंही म्हणतात. तर आज आपण तो काफरा किंवा तो काळा पापलेट भरून आपण तो खाणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याची कृती काय आहे, तो कापायचा कसा, या सगळ्या स्टेप्स, अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर आपण पाहून घेऊया. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आता तो काफरा किंवा तो काळा पापलेट बनवून घेण्यासाठी, भरलेला बनवून घेण्यासाठी आता आपण त्याचं फिलिंग बनवूया. त्यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अगदी हात भरून कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत, अर्ध टेबलस्पून भरेल एवढं लिंबाचा रस घेतलेला आहे. आता या सगळ्या वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमधून, त्या भांड्यामधून आपण छान अशी पेस्ट बनवून घेऊया. एक मस्त चटणी बनवून घेऊया. मी पेस्ट बनवून बाजूला ठेवलेली आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, आता आपण हा जो काफरा आहे किंवा हा जो काळा पापलेट आहे तो साफ करून घ्यायचा आहे आणि कापूनसुद्धा घ्यायचा आहे. खूप मोठा आहे हा, अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल तर म्हणजे सुपर जो म्हणतो तसा आहे. तर हा मी अशा प्रकारे पाठीच्या बाजूने कापून घेत आहे, चिरून घेत आहे आणि मग सगळी मधली जी घाण आहे ती काढून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मी घाण ही बघा काढून झालेली आहे. आता ती घाण काढल्याच्या नंतर आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पापलेट. तर स्वच्छ धुण्याच्या आधी मी हे असे ह्याला चिरा पाडून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपण जो मसाला लावू तो मसाला या पापलेटच्या आतपर्यंत मस्त मुरेल आणि हा पापलेट फ्राय केल्यानंतर एकदम टेस्टी होईल आणि शिजायलाही मदत होईल. तर या बाजूने सुद्धा तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही या बाजूने ह्या चिरा नाही केल्यात तरी चालेल. पण मी थोड्याशा वरवरूनच करून घेत आहे, खूप डीप नाही करायच्यात, कारण खालून आपण पोट फाडलेलं आहे म्हणून त्या वरून फक्त वरूनच चिरा करायच्या आहेत. आता मी छान पापलेट धुतलेला आहे. त्यानंतर आता आपण मसाले लावूया. मी 1 टीस्पून आमचा कोळी मसाला लावलेला आहे, कोळी मसाला घेतलेला आहे. अर्धा टीस्पून मी हळद पावडर घेतलेला आहे, पाव टीस्पून जिरं पावडर घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे मसाले आपण व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचे आहेत. यात मी मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे 1.5 टेबलस्पून आणि आलं लसूण पेस्टसुद्धा मी त्यातच घातलेली आहे. म्हणजे आलं लसूण मिरच्या कोथिंबीर ही एकदमच मी पेस्ट बनवून घेतलेली होती, ती मी 1.5 टेबलस्पून इतकी घेतलेली आहे. आणि आता दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंनी शिवाय त्या काळ्या पापलेटच्या आतून म्हणजे पोटाच्या आतूनसुद्धा आपल्याला हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता हा पापलेट आपण बाजूला काढून ठेवूया आणि हा जो चॉपिंग बोर्ड आहे तो छान स्वच्छ करून घेऊया. चॉपिंग बोर्ड मी स्वच्छ केलेला आहे. आता एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे, त्यात आपण मसाला तयार करायचा आहे. म्हणजे आत आपण जे भरतो फिलिंग, ते फिलिंग तयार करायचं आहे. त्यासाठी मी 1 कप एवढा खवलेला ओला नारळ घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 हात भरेल एवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे, 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी चिंच घेतलेली आहे, 2 पिंच एवढं मीठ घेतलेलं आहे, 8-10 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, थोडीशी मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि मी शेंगदाणे घेतलेले आहेत 1 टेबलस्पून. आता याची सगळी मी पेस्ट तयार केलेली आहे. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी थोडंसं तेल, अगदी 1 टीस्पून एवढं तेल घेऊन ते तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी 1 छोटा कांदा मी बारीक चिरलेला घालत आहे आणि तो छान
परतून घेत आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे. एक छोट्या साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी यात छान असा परतून घेत आहे. कांदा टोमॅटो परतून झाल्याच्या नंतर त्यात मी थोडंसं मीठ घालून घेत आहे. मीठ बेतात घालायचं आहे कारण मीठ आपण मगाशी पापलेटला सुद्धा म्हणजे पापलेटला लावायला जो मसाला केला होता त्यात घातलं होतं आणि आता या फिलिंगमध्ये मीठ घालायचं आहे. वाटणामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालताना जरा बेतात घालायचं. आता मगाशी आपण वाटून ठेवलेलं नारळ मिरच्या वगैरे हे सगळं वाटण आहे, ते वाटण आपण यात घालायचं आहे आणि ते छान असं शिजवून घ्यायचं आहे. याचा म्हणजे यातल्या पाण्याचा अंश एकदम 0 होईपर्यंत म्हणजे अगदी सुक्कं होईपर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यात मी 1 टेबलस्पून एवढा मावेल असा लिंबाचा रस घालून घेत आहे आणि तो सुद्धा छान मिक्स करून घेत आहे. आता लिंबाचा रससुद्धा थोडंसं याला ओलसरपणा येईल म्हणून अजून हे मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी हे वाटण सुक्कं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा मस्त झालेलं आहे वाटण. आता या स्टेजला आपण थोडीशी हळद आणि म्हणजे थोडेसे हळद मी घातलेली आहे. हळदीचा माझा कुठेतरी तो स्किप झाला व्हिडिओ. 1 अंड मी घातलेला आहे. अगदी थोडीशी हळद घालायची आहे, फक्त 1 चिमूटभर हळद घालायची आहे. हळदीचा माझा कुठेतरी तो स्किप झालेला आहे, सॉरी तुम्हाला. तर मी हे अंडंसुद्धा घातलेलं आहे आणि आता मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे आणि हे फिलिंग एकदम थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता मी पापलेट घेतलेलं आहे. फिलिंग आपलं मस्त थंड झालेलं आहे. आता हे यात भरून घ्यायचं आहे. चमच्याच्या मदतीने मी हे संपूर्ण फिलिंग या पापलेटमध्ये भरून घेत आहे. अशा पद्धतीने आपण हे भरून घ्यायचं आहे. फिलिंग संपूर्ण भरलेलं आहे. आता मी गॅसवर ऑलरेडी पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि त्यात तेल घेत आहे. थोडंसं तेल मी 1-2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेत आहे. जास्त तेल आपल्याला लागत नाही, अगदी थोडंसंच तेलामध्ये हे होऊन जातं. आता तेल गरम झालेलं आहे. आता हा पापलेट मी फ्राय करून घेत आहे. दोन्ही हातांनी मी हा उचलून फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे. झाकण लावून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीला लो फ्लेमवर हा शिजवून घ्यायचा आणि नंतर अगदी 5 मिनटं हाय फ्लेम करून त्याच्यावर हा शिजवून घ्यायचा आहे. आता याला आपल्याला पलटी करायचं आहे. तर अगदी सावधानतेने सावधगिरी बाळगूनच आपल्याला हा पलटी करून घ्यायचा, कारण मधून हा कुठे मोडला नाही पाहिजे. कारण तसं पाहायला मोडूनच खायचा असतो, पण थोडंसं प्रेझेंटेशनसाठी आपल्याला हा पूर्ण पापलेट आला पाहिजे. तर दुसऱ्याही बाजूने मी शिजवून घेतलेला आहे आणि आता एका ट्रेवर मी हा पापलेट काढून घेतलेला आहे. अतिशय छान आणि चवीला इतका भन्नाट हा पापलेट आहे. तुम्ही म्हणाल तर खूपच सुंदर हा पापलेट लागतो. तर अशा प्रकारे मी हा पापलेट तयार केलेला आहे. त्याच्यावर मी कोथिंबीरसुद्धा गार्निश करून घेतलेली आहे. मी कोथिंबीर, कांदे, लिंबू अशा प्रकारे मी ही गार्निश करून घेतलेली आहे. खूप चवीला म्हणजे खूपच सुंदर लागणारा हा पापलेट तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आहे ती दाबा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येतील. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय.